कृष्णा नदीच्या काठावर असलेले महादेवाचे मंदिर म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर. ज्या मंदिरासाठी कृष्णा नदीने सुद्धा स्वतःचा प्रवाह बदलून मंदिराला वेढा देऊन पुढील प्रवास केला आहे. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे चित्रीकरण याच मंदिरामध्ये झालेले आहे. पूर्वी काही दुर्लक्षित असलेले या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओढ वाढला आहे. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला महादेव म्हणजे कोपेश्वर. मंदिरात जाण्यासाठी छोटासा दरवाजा आहे, ज्या दरवाजावर सुंदर असे दगडी नक्षीकाम कोरलेले आहे. मंदिराच्या आवारात गेल्यावर देवळाबाहेर 48 खांबांवर तोरलेले एक मंडप आहे, ज्या मंडपाला छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आलेली आहे. या मंडपाचा वापर यज्ञ कार्यासाठी होत असे, त्यामुळे होम हवनचा धूर बाहेर जाण्यास ती जागा आहे. सभा मंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत, ज्या जाळ्यांवर दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर असे नक्षीकाम आहे. दरवाजांच्या पायथ्याशी दोन्ही बाजूस 5-5 द्वारपाल आहेत. मुख्य सभा मंडपात खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराला पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जराशे अंधारे आहे, परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्ये सुंदर अशा 2 मूर्त्या दिसतात. केवळ आतूनच नाही तर बाहेरून सुद्धा ही वास्तू खूप कोरीव कामाने परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शित करणारे रेखीव मानवी आकृती सुमारे 5-6 फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायऱ्याजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. नंदीचे स्वतंत्र मंदिर. दुसरे एक वैशिष्ट्य असे आहे की इतर मंदिरांमध्ये नंदी असतो, तसा या महादेव मंदिरात नंदीच नाही. कदाचित आक्रमणांमुळे त्याचे स्थलांतर झाले आहे. या नंदीची खिद्रापूर पासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूत या गावी आहे. 108 खांबांचे वैशिष्ट्य. कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती 4 विभागात विभागलेली आहे. मात्र या सगळ्याच कळस म्हणजे इथला सभा मंडप, स्वर्ग मंडप 48 खांबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अच्युत आविष्कार मानला जातो. प्रत्येक खांब आपल्या आकाराला वेगळ्या दृष्टीने सजावट केलेली आहे. गोलाकार, चौकोनी, त्रिकोणी, षटकोनी, अष्टकोनी अशा प्रकारे या खांबांना पाहू शकतो. स्वर्ग मंडपात मुख्य खांबांच्या 3 वेगवेगळ्या रचना असून या संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचे एक उत्तम उदाहरण आहे. कर्नाटकमधील येडूर या गावी फक्त नंदीचेच मंदिर आहे. जेव्हा आम्ही या कोपेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिरात असलेले महादेवाचे दर्शन घेतले, तेव्हा मनात एक शांतता लाभली. तुम्ही पण वेळात वेळ काढून या मंदिराला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील मंदिरांना भेट देऊन त्यांचा इतिहास जाणून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन ठिकाणासोबत एका नवीन दिवशी.